गेले 7 दिवस झालं नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर 5000 प्रशिक्षणार्थी आणि 8 प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी उपोषण करतायत। त्यापैकी 3 प्रशिक्षणार्थी अत्यवस्थ आहेत, आयसीयूमध्ये दाखल आहेत। आज मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो। मुख्यमंत्री महोदयांनी गिरीश भाऊ महाजन यांना आम्ही सांगतो आणि आपल्या उपोषणाची दखल घ्यायला लावतो असं सांगितलेलं आहे। पण अशा प्रकारे अनेक आंदोलनं करून सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ काढून भूमिका घेतलेली आहे। म्हणून आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या 1,75,000 प्रशिक्षणार्थ्यांचा हा कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ ही मागणी घेऊन नाशिकमध्ये जे कुंभमेळ्याच्या अगोदर महाकुंभमेळा प्रशिक्षणार्थ्यांचा होतोय, या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष जर केलं तर या बेरोजगार तरुणांच्या डोळ्यासमोर नेपाळ सरकतं। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा, अशा प्रकारची मागणी आज मुख्यमंत्री महोदयांना भेटून केली आहे। आपण सर्वांनी यासाठी सहकार्य करावं अशी विनंती करतो।